प्रेज द लॉर्ड. सलाम. जय ख्रिस्त. प्रभू उठला आहे. खरोखर उठला आहे. आणि होय, खरोखर प्रभू उठला आहे. वचन सांगतं की पहा, उठ प्रकाशमान हो, प्रकाश तुझकडे आला आहे. हे निद्रिस्ता तू उठ, म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशन. आपला विश्वास आहे, देवाने जसं ख्रिस्ताला तिसऱ्या दिवशी मरणातून उठवलं, ती आशा आहे, तो विश्वास आहे की तो आपल्यालाही विश्रांतीस गेलेल्या सर्वांस उठवेल. हा विश्वास आहे की आपल्याला परमेश्वर ख्रिस्तामध्ये त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे पुन्हा उठवेल. त्याला पुनरुत्थान असं म्हणतात. आणि आज सर्वजण साक्ष प्रत्येक चर्चला हीच दृढ करत आहेत की येशूचं पुनरुत्थान. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. पहा, स्तोत्रसंहिता 97 याचं पहिलं वचन काय म्हणतं? परमेश्वर राज्य करीतो, पृथ्वी उल्हासो, दीपसमो हर्षो. ढग व मनोरथ त्याच्या सभोवती आहेत, नित्य व न्याय त्याच्या सिंहासनावर आधार आहेत. होय, परमेश्वर असा जिवंत परमेश्वर आहे. त्याची आपण स्तुती करूया, गीत गाऊया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया आजच्या दिवसाकरता की त्याने पुन्हा एकदा आपल्याला ती साक्ष दृढ करण्याकरता एकत्र आणलेलं आहे. याकरता मग त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि आजचा समय इथून पुढचा आपण त्याच्या हाती सोपूया आणि एक छोटीशी प्रार्थना करून आजच्या सवगीतीला आपण चालू करूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूशी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर. काल रात्रीपासून आज दिवसभर ज्या कळत न कळत बघण्याद्वारे बोलण्याद्वारे चुका झाल्या, त्या सर्व चुकांच्या अपराधांची आम्हाला तू क्षमा कर. ज्यांनी आमची मन दुखवलीत त्यांनाही प्रभूशी क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, दृढ कर. आणि होय, जसं तू ख्रिस्ताला उठवलंस, तो विश्वास आशा प्रत्येका ठिकाणी तू घाल. आता विश्वासात प्रत्येकाला तू स्थिर ठेव. प्रार्थना विनंती ख्रिस्तामध्ये तू ऐकलेली त्याचं फळ दिलंस, त्याबद्दल धन्यवाद देत ही प्रार्थना प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणतात पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. होय, आज ख्रिस्ताचा पुनरुत्थीचा दिवस म्हणून ती साक्ष दृढ केली जाते. ती घोषणा केली जाते परत एकदा त्या वचनांची की प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे. तो आपल्याही दृष्टीस पडेल ही आशा आहे, विश्वास आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुमच्या जीवनात येईल आणि आत्मिकरित्या तो तुम्हास घडवेल. हे ते वचन आहे आणि त्या वचनानुसार आपण आशा धरूया की तो आपणास घडवेल, चालवेल. कारण की त्याने, परमेश्वराने पृथ्वीवर आणि स्वर्गामध्ये असं एक नाव दिलं, असं त्याला उंचवण्यात आलं. ते नाव प्रभू येशू आहे. ते नाव काय आहे? प्रभू येशू आहे. देवाच्या पुत्राचा आहे. तो अर्पण आहे, तो शुद्ध आहे, तो मार्ग आहे, सत्य आहे, जीवन आहे. ज्याच्या जीवनी प्रभू येशूचा विश्वास आहे त्याला जीवन प्राप्त झालेलं आहे. यीशु का नाम है सारे जमीन पर, जिसमें हम पाते उद्धार. यीशु का नाम है सारे जमीन पर, जिसमें हम पाते उद्धार. ओ दुनिया में आया, लहू बहाया, दिया जहान को दिया. ओ दुनिया में आया, लहू बहाया, दिया जहान को दिया. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर मुआ. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर मुआ. यीशु का नाम है सारे जमीन पर, जिसमें हम पाते उद्धार. आसमां के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है.
आसमां के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है। हमको बचाने खुशी दिलाने यीशु सलीब पर मुआ। हमको बचाने खुशी दिलाने यीशु सलीब पर मुआ। यीशु का नाम है सारे ज़मीं हो जिसमें हम पाते उद्धार। यीशु का नाम है सारे ज़मीं पर जिसमें हम पाते उद्धार। जो लावे इनाम अब यीशु के नाम पर जिंदा हमेशा रहेगा। होय, तीच तर साक्ष आहे येशूच्या पुनरुत्थानाची। काय साक्ष सांगते? प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे। तो आशेचा नांगर आहे, अचल बळकट आहे, पडद्याच्या पलीकडे तुम्हाला तो घेऊन जातो। तो विश्वास दृढ करण्यात आला, त्याने मरणावर विजय मिळवला। मरणावर सत्तेवर असलेला धनी पण गाजवणार तो सैतान, त्याचं येणं जाणं तुमच्या आमच्या जीवनातून त्यांनी बंद केलं। त्याच्या पवित्र रक्तामध्ये जे शुद्ध होतात, त्याच्या नामामध्ये जे विश्वासात राहतात, त्यांना तो तसा जसा तो आहे तसा त्यांना तो दृढ करतो, त्या आत्मिक प्रतिरूपामध्ये बदलतो, त्यांचा तो उद्धार करतो, त्यांचं ते तारण करतो। ख्रिस्त मार्ग, सत्य आणि जीवन आहे। जो त्याच्यावर विश्वास आणतो, त्या विश्वासात दृढ राहतो, त्याला जसा त्याने विजय मिळवला तोही तसाच विजय मिळवेल आणि त्या लोकांस, त्या वधूस तो जीवनी मुकुट मिळेल। जो लाए ईमान अब यीशु के नाम पर जिंदा हमेशा रहेगा। जो लाए ईमान अब यीशु के नाम पर जिंदा हमेशा रहेगा। वही मार्ग है, वही सत्य है, वही अनंत जीवन है। वही मार्ग है, वही सत्य है, वही अनंत जीवन है। यीशु का नाम है सारे ज़मीं पर जिसमें हम पाते उद्धार। यीशु का नाम है सारे ज़मीं पर जिसमें हम पाते उद्धार। प्रेज द लॉर्ड। प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, ही साक्ष आपल्या ठाई दृढ करा। होय, ती साक्ष काय करा? आपल्या ठाई दृढ करा। त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे। निंदा होतील, त्रास होईल, छळ होईल, पण ख्रिस्त काय म्हणतो? माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळेल। पहा, मी जगाला काय जिंकलेलं आहे, त्या सर्व गोष्टींना जिंकलेलं आहे। निंदा, अश्रू, त्याच्यामध्ये, त्याच्या राज्यामध्ये सर्व काही पुसलं जाईल। तुमच्या आमच्या डोळ्यातले अश्रू काय होतील? पुसले जातील, जे ख्रिस्ताच्या विश्वासात स्वतःला दृढ करतील। होय, तो विश्वास दृढ करा, विश्वासरूपी तारू बांधायला घ्या। नोहाच्या काळी जसं पाण्याने परमेश्वराने नाश केला, या काळी तो अग्नीने पृथ्वीचा नाश करेल। या काळामध्ये तो समय दिलाय बांधणीचा, तो समय दिलेला आहे तुमचा विश्वासरूपी तारू बांधण्याचा। तो विश्वास दिलेला आहे, त्या विश्वासाच्या सामर्थ्याने, त्या प्रभूच्या नावावर, प्रभू जो येशू नाव आहे त्याच्यावर विश्वास ठेवलेले, त्या विश्वासाद्वारे तुमच्या ठाई ख्रिस्त वास केलेला असे तुम्ही सापडला पाहिजे। आता तुमच्या ठाई येतो आणि तो काय करतो? विश्वासाने, त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या आत्म्याने तुम्हाला अंतर्यामी बलसंपन्न असं बनवतो। जसं नोहाने त्या काळी तारू बांधलं, आतून बाहेरून डांबर लावलं, परमेश्वराच्या वचनानुसार ते बांधणी केली, 650 फूट असं, 3 मजले, एक खिडकी, एक दरवाजा। तसंच या काळी सुद्धा तारू आहे। आजच एक चर्चला असाच एक संदेश प्रभू मध्ये देण्यात आला। सांगणारा जरी मी असलो, तो प्रभू तो सांगणारा होता की पहा, या काळी सुद्धा लोकांना ते तारू बांधायला परमेश्वराने दिलेला आहे। ते विश्वासरूपी तारू आहे, तो विश्वास ख्रिस्त आहे। त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याला आपल्या जीवनी बोलवा आणि नवी उत्पत्ती, न्यू बॉर्न, ख्रिस्तामध्ये आत्म्याने जन्मलेले, जसा वधस्तंभाचा ख्रिस्त आहे तसा जो उठवलेला आत्मिक ख्रिस्त आहे, हे दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात हव्या आहेत। पापांकरता वधस्तंभ, राग येतोय, द्वेष येतोय, निंदा येते, लक्षात ठेवा मी वधस्तंभाला खिळलेला आहे। आणि
तुमचं आत्मिक बांधकाम व्हावं, तुम्ही सार्वकालिक जीवनात जावं म्हणून आत्मिक ख्रिस्त उठवलेला. लक्षात ठेवा, वधस्तंभ तुमच्या आमच्या जीवनामध्ये ती दृढता, ती साक्ष, तो धीर देतो की मरणावरचा विजय. होय, ख्रिस्त म्हणाला होता, मी तुमच्या अगोदर तुमच्या बंधूंना दिसेल. आणि तो त्याच धर्तीवर त्याच वचनावर योहान 20:17 उपासना संगीतमध्ये पुनरुत्थानाचा संदेश 94 नंबरचं गाणं लिहिण्यात आलं होतं. आणि ते लिहिलं होतं वास निर्मळकर यांनी. तर त्या गाण्यामध्ये बोल सांगतात पहा, जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. होय, तेच वचन आज आपल्याला बोध करत आहे, जा सांगा माझ्या बंधूंना, आलो जिंकून या मरणा. आपल्याला तो संदेश, तो सुवार्ता इतर बंधूंना, विश्वासू लोकांमध्ये गाजवायची आहे. जा सांगा बंधूंना, मी मरणावर विजय मिळवलाय. जे तारण, जे मोक्ष तुम्ही शोधत आहात, तो मोक्ष तारण ख्रिस्त आहे, तो उद्धार ख्रिस्त आहे, स्वर्गाचा दरवाजा तो ख्रिस्त आहे. ज्या प्रभूचे आपण विश्वासू आहोत त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे. त्याने तुमची आमची जीवन सुद्धा वाचवलेली आहेत. त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या उठवण्याद्वारे, त्याच्या मारण्याद्वारे, त्याच्या पुरण्याद्वारे तुम्ही सुद्धा पुनरुत्थित झालेला आहात. विश्वासरूपी तारूची बांधणी त्याच्यावर ठेवलेला विश्वासाद्वारे, त्याच्या आत्म्याद्वारे बांधायला घ्या. आस्था धरा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. दैहिकतेने नाही तर आत्मिक परिवर्तन पावलेले आणि आत्म्याने ते तारू बांधणारे बना. तारूची रचना नव्या करारात सुद्धा दिलेली आहे. विश्वासरूपी तारूची ती वचनं वाचा आणि त्यानुसार मागा ख्रिस्ताला. तू माझ्या जीवनात आहे, तुम्हाला व्यक्त होय. आणि त्याचा मार्ग आहे त्याच्या प्रीती करणं. आणि प्रीती करणं म्हणजे वचन वाचणं, ते पाळणं होय. वेळ फार कमी आहे. कोणाकडे 5,000, कोणाकडे 2,000, कोणाकडे 1,000, किती दिलेत प्रभूने, काय दान दिलेत, त्यानुसार कार्य करा. पुरून ठेवू नका, त्याचा हिशोब मागितला जाईल. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. ख्रिस्ताने ते मरणावर विजय यासाठी मिळवला की आपण सुद्धा सार्वकालिक जीवनात प्रवेश करावा. मरणाची मोडून नाही, मारी येले सर्पासोंडी. पहा, मरणाचं जे फळ होतं, जी सत्ता होती, त्या केसाळ सर्पाला, त्या दियाबलाला, त्याचं माथं ख्रिस्ताने ठेचलं. त्या मरणावर ख्रिस्ताने देवाच्या आज्ञापालनामध्ये विजय मिळवला. त्याने त्या आज्ञापालन वधस्तंभावर पूर्ण केलं. त्या विश्वासामध्ये आपण दृढ केलेले असलो पाहिजे. तुमच्या जीवनात निंदा होईल, त्रास होईल, छळ होईल, पण त्या वधस्तंभाकडे पहा. त्याने तुम्हास विजय मिळवून दिलेला आहे. भीती कुणाची नुरली साची, ही नवलाची क्रांती घडे जगती जाना. विजयी मी तुमचा राना, क्रांती घडे जगती जाना. विजयी मी तुमचा राना. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. होय, ख्रिस्त त्या मरणावर विजय झालेला आहे तुमच्या आमच्या पापांकरता. हव्वा, आदाम देवाचं वचन मोडलं, आज्ञाभंग केला, त्याचं फळ पाप. आणि पाप पसरलं, सर्वांनी पाप केलं, मरण आलं. आणि ते मरणाचं फळ देवाने चेंज केलं, बदललं. देवाने ते मरणाचं फळ काढलं आणि तिथं ख्रिस्ताच्या द्वारे धार्मिकतेचं, जीवनाचं फळ,
आपल्या ठाई घातलं आणि ते फळ म्हणजे प्रभू येशू आहे. होय, विश्वास ठेवा, तुमच्या आमच्या जीवनात तो आनंद पेरला आहे सार्वकालिक जीवनाचा. ते फळ पेरलेलं आहे आणि गाण्याचे बोल हेच सांगतात की पहा आता भीती कोणाची उरली. जर तुमच्या आमच्या जीवनात भय आहे, भीती वाटत आहे, तर त्याच्या प्रीतीमध्ये पूर्ण व्हा. प्रीतीमध्ये पाया घातलेले बना. पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते. होय, ख्रिस्त जेव्हा विश्वासाद्वारे तुमच्या जीवनात येतो, प्रीतीद्वारे पाया घातला जातो, ती प्रीती वाढते आणि ती प्रीती पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते. ही ती आत्मिक प्रक्रिया आहे विश्वासरूपी तारू बांधण्याची. विश्वास, ख्रिस्ताने आत्म्याने आपल्या ठाई येणं, आत्मिक परिवर्तन, प्रीतीमध्ये वाढणं, पूर्ण प्रीती बनणं आणि भीतीला घालवून देणं आणि त्याच्या आत्मिक प्रतिरूपाचे आपण तयार होत राहणं, आपलं रूपांतर होत राहणं. कोरिन्थीकराचे पत्र, दुसरे पत्र, 3 अध्याय 18 वचन सांगतं की आपण रूपांतरित होत आहोत, त्याच्या संगती समरूप होत चाललेले आहोत. याकरता आंतरिक बांधणीला जास्त महत्व द्या. त्या गोष्टींकडे जास्त महत्व दिलेले, आध्यात्मिक सुनता पावलेले असे बना. का का बसला दडूनी मागे, निजला का तरी भाजागे. इफिस्करास पत्र 5 अध्याय. अरे निद्रिस्ता, तू उठ, म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, तो तुमच्या आमच्या जीवनात प्रकाशावा म्हणून आपण जागृत राहणं गरजेचं आहे. आत्मिकरित्या उठलेले ख्रिस्तामध्ये त्याच्या प्रतिरूपाचे बनत असलेले आपण असलो पाहिजे. का बसला दडूनी मागे, का बसला दडूनी मागे, निजला का तरी वाजागे. सोडून धुंदी बहु आनंदी, साधा संधी या शुभ वृत्ताचा गाना, कळवा तारण वरदाना. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. पहा, नोहाच्या काळात अवज्ञा करणाऱ्यांना ख्रिस्ताने त्या आत्मिक प्रतिरूपामध्ये जाऊन घोषणा केली. पहिल्या दिवशी मारला गेला, गाडला गेला आणि आत्मिक प्रतिरूपाने पेत्र म्हणतो तिथं जाऊन त्यांनी घोषणा केली. नोहाच्या काळात काय झालं होतं? नोहा तारू बांधत होता, सगळे खात होते, पित होते. ख्रिस्ताने सुद्धा त्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे मत्तेमध्ये. त्यांनी केलेला उल्लेख मत्तेयाने त्याच्या शुभवर्तनामध्ये नमूद केलेला आहे. तेव्हाही लोक खात पित होते, लग्न करून घेत होते, देत होते. म्हणजे ते पाप आहे असं नाही, पण मग्न असणं जीवनामध्ये, या जगामध्ये मग्न असणं, समरूप असणं, देवाची भीती नसणं, भय नसणं, ती बांधणी नसणं. आपल्याला हरवून नाही जायचंय. आपण सापडलेलो आहोत ख्रिस्ताने. देवाने आपली ओळख केलेली आहे, ती पटलेली आहे. ती ओळख जागृत ठेवा. समरूप होऊ नका, हरवून जाऊ नका. आता हरवले तर परत सापडणार नाही, कारण की अर्पण एकदाच होतं, तो गेल. अर्पण देऊन, पवित्र असं अर्पण देऊन, आपणास पवित्र करून, जे विश्वास ठेवतात त्यांना पवित्र करून तो उजव्या साईडला बसलाय आपल्या प्रार्थना विनंत्या पित्याकडे पोहोचवण्याकरता. आपण वारंवार त्या चुका करत आहोत, समरूप जगाची समरूप होत आहोत, चुकीच्या गोष्टी करत आहोत, तर ते अर्पण पुन्हा होणे नाही. पेत्र म्हणतो, कुत्री जशी ओकेकडे जातात तसं आपलं वागणं नसावं. नीतिसूत्रामध्ये पण हे वचन नमूद आहे. याकरता संधी तर काय लिहिलंय? बहु आनंदी साधा संधी. इफिस्करास पत्र 5 अध्यायात पण सांगितलंय, दिवस वाईट आहे, संधी साधून घ्या. दिवस काय आहेत? वाईट आहेत. अंधकाराचा दिवस तो येणार आहे. ख्रिस्त कधी चोरासारखं प्रगट होईल? पहा, तिथे लिहिलंय स्पष्ट, प्रभूचा दिवस चोरासारखा येईल. दिवस वाईट आहे, संधी साधून घ्या. इथं गाण्यामध्ये ते लिहिलेलं आहे, वचन आहे त्याविषयी. ते बोध करतं प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. अरे निद्रिस्ता, तू उठ, म्हणजे ख्रिस्त तुझ्या जीवनात प्रकाशेल. त्या आत्मिक रूपी तारू बांधायला घ्या, आस्था धरा, पश्चाताप करा, प्रभूला विश्वासाद्वारे आपल्या जीवनी बोलवा, त्याची वाणी ओळखा, संधी साधून घ्या. दिवस वाईट आहेत.
जातो पुढती या मागे, हेच तुम्हा पासी मागे. जातो पुढती या मागे, हेच तुम्हा पासी मागे. मार्ग मोकळा झाला सकळा, खल चांडाळा जावा स्वर्गीचा जिना, आना सुख लोकी दिना. होय, सुवार्ता यासाठी तुम्हाला दिलेली आहे, तो विश्वास तुम्हाला यासाठी दिलेला आहे, तर स्वर्गीचा जिना दाखवा. याकोब जेव्हा चालला होता मामाकडे, तेव्हा तो थकला आणि झोपला एका ठिकाणी दगड लावून. त्याला स्वप्न पडलं, देवदूत उतरत आहे, चालत आहेत, खाली म्हणजे वर चढत आहेत, खाली उतरत आहेत. तो मला देवाची पवित्र जागा आहे. तो दगड घेतो, त्याला तो तेलाभंग करतो आणि त्याला बेथेल असं नाव पडतं. तो देतो. फिलिप पहा योहानाच्या शुभवर्तनामध्ये पण ही गोष्ट नमूद आहे. ख्रिस्ताने सांगितलं की पहा, देवदूत वर चढताना खाली उतरताना तुम्ही पाहाल. स्वर्गीचा जिना पडदा वरपासून खालपर्यंत फाटला गेला. ख्रिस्तामध्ये तो मार्ग मोकळा करण्यात आला. देवासमक्ष उभारण्याचा अधिकार विश्वासाद्वारे कृपेद्वारे आपल्याला देण्यात आला. त्याच्या रक्ताद्वारे पवित्र करण्यात आलं. दावा स्वर्गीचा जिना, आना सुख लोकी दिना. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकुनी या मरणा. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता समय करता सुंदरची वेळ दिलीस, संध्या दिलीस, त्याबद्दल धन्यवाद देतो. आज जेवढे ऍड आहेत, सॅमसन अंकलचं कुटुंब आहे, फुलाताई आहेत, रेणुकाताई त्यांचं कुटुंब आहे, आई आहे, शेजारच्या आहेत, ताई दादा त्यांची लेकर आहेत, ऑनलाईन जेवढे भाऊ बहिणी पाहत आहेत, पास्ट लोक पाहत, या सर्वांना येणाऱ्या वचनाद्वारे तू दृढ कर, शुद्ध कर, स्थिर कर. प्रत्येक पाळक लोकांस तुझं आत्मिक ज्ञान दे. वचनाचं प्रगटीकरण, ज्ञान प्रगटीकरण, तो आत्मा त्यांच्या ठाई तू घाल. यासाठी देवाच्या ज्ञानाविषयी कोणी अज्ञान असं असू नये. होणाऱ्या गोष्टी पवित्र आत्म्याने त्या प्रत्येकाला विदित व्हाव्यात. होय प्रभू, प्रत्येकाला तू स्थिर कर. आज जे निराशामध्ये आहेत, त्रासामध्ये आहेत, त्यांची तू भेट घे. त्या निराशामधून ख्रिस्ताच्या आशेमध्ये त्यांना तू बाहेर काढ. आज जिथं प्रार्थना चालू आहे, त्या प्रार्थना ती अडखळण ख्रिस्तामध्ये तू घालू. त्या प्रार्थना तुझकडे पोहोचू दे आणि त्यांची उत्तरं त्यांना तू दे. प्रार्थना येणारा वचन आशीर्वादित केलेलं आहे म्हणून धन्यवाद दे. ती प्रार्थना प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणतात की त्या आमेन. प्रेज द लॉर्ड. स्वर्गीचा जिना दाखवा, नाही का? आज आपण असंच एक आत्मिक छंदस प्रभूमध्ये पुन्हा एकदा ऐकणार आहोत की जो तुम्हा आम्हास येणाऱ्या काळामध्ये तो आत्मिक बोध देईल आणि ख्रिस्ताच्या वचनामध्ये दृढ करेल. ज्याला उठवले तो कुजला नाही, ज्याला उठविले तो कुजला नाही, असं देवाचं वचन सांगतं. नव्या करारामध्ये वचन आहे, स्तोत्र संहितेमध्ये पण वचन आहे. त्याने माझा जीव अधोलोकात सोडू दिला नाही. होय, ज्याने त्याला उठविले तो कुजला नाही. तो त्या अधोलोक पहा, देवाचं वचन स्पष्ट आत्मिक बोध देतं की ज्याला उठविले तो कुजला नाही. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो सुद्धा तसाच. जर ख्रिस्ताच्या अगोदर जर आपण गेलो विश्रांतीस तर तो सुखलोकात पोहोचेल. जे आस्था पश्चाताप स्वतःला राखतात, जे स्वतःची वस्त्र रोज धुतात, रोज ते ताटवाटीतला आतला भाग म्हणजे अंतर्भाग, आतल्या गोष्टी रोज साफ करतात, ती साक्ष रोज दृढ करतात, ते सर्वजण ख्रिस्त येण्याच्या अगोदर जर विश्रांतीस गेले तर ते धन्य आहे. प्रगटीकरण म्हणतात, प्रगटीकरणात वचन, ते सर्व सुखलोकात जातील जे विश्वासात आपली धाव पूर्ण करतील. पौल तिमोथेला म्हणतो, पा मी धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आपल्याला तो विश्वास राखायचा. आणि परमेश्वर सुद्धा म्हणतो, माझा नीतिमान विश्वासाने वाचेल. कशाने वाचेल? विश्वासाने वाचेल. आता विश्वास ख्रिस्त आहे, विश्वासाचा उत्पादक ख्रिस्त आहे. त्याकडे पाहत राहा. त्याच्यासारखे बनायचं असेल तर त्या गोष्टींकडे आपल्याला पाहिलं पाहिजे ज्या गोष्टींसारखं आपल्याला बनायचं आहे.
प्रेज द लॉर्ड. ज्याला उठवले तो कुजला नाही. प्रेषितांचे कृत्य याचा 13वा अध्याय 37 वचन काय म्हणतं पहा. या संदेशाकडे आपण बोलूया. प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय 37 वचन काय म्हणतं ते आपण पाहूया. प्रेषितांची कृत्य याचा 13वा अध्याय 37 वचन. यात खूप सुंदर वचन आहेत. प्रेषितांच्या कृत्य या अध्यायामध्ये खूप आत्मिक बोध देणारी जुन्या करारातील रेफरन्स अशी वचन इथं लिहिलेली आहेत. काय लिहिले पहा. परंतु ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही. देवाने ज्याला उठवले तो कुजला नाही. त्याच्या बाबतीत भविष्यवाणी होती. प्रभू येशूच्या बाबतीत सर्व भविष्यवाणी जुन्या करारात होत्या. स्तोत्रकारमध्ये होते, यशायामध्ये होती, त्या पूर्ण झाल्या. म्हणजे ख्रिस्त येण्याच्या अगोदर 500, 600, 650 त्या काळामध्ये काय होतं, भविष्यवाण्या करून ठेवल्या होत्या. मोशेलाही परमेश्वर म्हणाला होता की तुझ्यातून मी एक संदेष्टा उभा करेन. आणि होय, ते भविष्यवाण्या पूर्ण झाल्या. ख्रिस्त या जगात आला, सर्व मनुष्यांचा पापाचा खंड त्याने भरला. आणि याकरता तो मनुष्य देहाने आला. यासाठी ठेचला गेला, मारला गेला, गाडला गेला आणि उठवला गेला की आपल्या जीवनातला तो पापाचा खंड त्याने भरावा आणि सैतानाच्या अधीन असलेले, अंधकाराच्या अधीन असलेले, मरणाच्या भीतीने भयाने बसलेले सर्वजण मोकळे केले जावेत, स्वतंत्र केले जावेत. आणि आपण स्वतंत्र आहोत. सत्य तुम्हाला समजेल, सत्य स्वतंत्र करेल. जर तुम्ही आज प्रभू येशूला ओळखता, तुम्ही मोकळे केलेले आहात, स्वतंत्र केलेले आहात. नव्या करारात वचन आहे, आपलं स्वातंत्र्य दुष्टपणाचं झाकण होऊ नये म्हणून जपा. हे वचन आपल्याला आत्मिक बोध देतं. परंतु ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही. होय, स्तोत्र 16वा अध्याय 10वं वचन, स्तोत्र 2रा अध्याय 7 वचनात हे 33 ते 37 वचनामधलं नमूदीकरण तिथं आहे. आणि ते वचन आपला आज आत्मिक बोध देतं, तो विश्वास देतं की ज्याला देवाने उठवले त्याला कुजू दिले नाही. आणि जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, ख्रिस्तावर, देवाच्या पुत्रावर, की तो मज पापा करता आला, मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला, हा विश्वास तुमच्या ठाई कार्य होईल. त्या विश्वासाद्वारे काय होईल? कार्य होईल. तुम्ही ठेवलेला विश्वासाद्वारे ख्रिस्त तुमच्या ठाई येईल आणि ते आत्मिक प्रतिरूपाचं तुम्हाला तो बदलेल. तुम्ही आध्यात्मिक सुंता झालेले असे बनाल. आणि तो अनुभव ज्या ख्रिस्ताला पित्याने दिला तो आपल्यालाही देईल. हा विश्वास आहे, ही ती साक्ष आहे. त्या साक्षीच्या वचनाने, कोकराच्या रक्ताने ते विजयी झाले. जो दोषारोप करण्यासाठी देवासमोर उभा होता रात्रंदिवस, विश्वासू व्यतिरिक्त त्या लोकांसाठी तो दोषारोप करायला उभा होता, त्याला, त्या सैतानाला, त्या अजगराला, त्याच्यावरती विजयी झाले. कशाद्वारे? त्या साक्षीच्या वचनाने आणि कोकऱ्याच्या रक्ताने. असं प्रगटीकरणामध्ये वचन आहे. आणि होय, आपल्याला विजय याच साक्षीने मिळेल, त्याच ख्रिस्ताच्या रक्ताने मिळेल, त्याच विश्वासाने मिळेल. तो आपल्या ठाई दृढ करा. तो आपल्यालाही त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे वाचवेल. माझा नीतिमान विश्वासाने वाचेल. आपल्याकडे आज जगामध्ये किती बळ आहे, किती संपत्ती आहे, याची घमेंड नका बाळगू. यशामध्ये लिहिले, श्रीमंतीने श्रीमंतीचा नाही, ज्ञानाने ज्ञानाचा नाही, बलवानाने बलाचा नाही, तुम्ही परमेश्वर याची ओळख तुम्हाला आहे, याचा अभिमान बाळगा. नव्या करारात सांगितले, जो प्रतिष्ठा मिरवतो त्यांनी प्रभूविषयी प्रतिष्ठा मिरवावी. स्वतःची वाखणूक करायला पसंत ठरत नाही, तर ज्याची वाखणूक प्रभू करतो तो पसंत ठरेल. वधू कुठली पसंत केली जाईल? जी ख्रिस्तामध्ये पसंत आहे, त्याला पसंत असलेले कृती करणारे ती वधू पसंत केली जाईल. जी वराला पसंत आहे त्याच वधूचं त्या वरासंगती लग्न होईल. 5 शहाण्या कुमारिका. साठवणुकीचं तेल, त्या प्रकाशात चाललेला वचनाची साठवणूक, त्याचा साठा आपल्या ठाई ठेवा. वचनानुसार चाला, जागृत राहा. वाणी कधी होईल माहित नाही, तर जागृत राहा.
धनी लग्नाहून माघारी येणाऱ्या दासासारखे ख्रिस्त म्हणतो, जो वाट पाहतो आणि नेमलेलं काम करत राहतो, तो धनी येऊन त्याची सेवा करेल, त्याला खायला देईल. आपला धनी येणार आहे. जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांचा धनी येणार आहे. प्रभूंचा प्रभू येणार आहे. राजांचा राजा येणार आहे. तो जिवंत आहे, देवाच्या साईडला उभा आहे, आज आत्म्याने आपल्यामध्ये उपस्थित आहे. कारण की मत्ते 18 अध्यायात ख्रिस्त म्हणतो, पहा, जिथे माझ्या नामाने दोघे तिघे जमले त्याचमध्ये मी आहे. याकरता आत्म्यामध्ये एक चित्त राखा. एकाच भाकरीची आपण विभागी आहोत. सगळे विभाग मिळून ती एक भाकर बनते, जी जीवनाची भाकर आहे, जी सार्वकालिक जीवन देते, ती जीवनाची भाकर, जी वरून उतरते ती भाकर, ती म्हणजे प्रभू येशू आहे. होय, परंतु ज्याला देवाने उठवले तो कुचला नाही. हा विश्वास आपल्या ठाईत दृढ करा, ती साक्ष दृढ करा. कोरिन्थीकराचे पहिले पत्र 15 अध्याय 3-4 वचनानुसार, धर्मशास्त्रानुसार तो मारला गेला, पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी उठवला गेला. ती साक्ष दृढ करा, विश्वास दृढ करा. ज्याने त्याला उठवले तो कुजला नाही. होय, तो तुम्हासही कुजण्याचा अनुभव देणार नाही. तो तुम्हाला आम्हाला कुजू देणार नाही. तुम्ही आज कुठल्या विचारात असाल, आज कुठल्या त्रासात असाल, कुठल्या अडचणीत असाल, ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तुमचं पात्र कितीही बिघडलेलं असू द्या, देव कुंभार आहे. त्या मोडलेल्या पात्रापासून नवीन पात्र बनवणारा तो परमेश्वर आहे. परमेश्वराकडे जा, त्याकडे वळा. उधळ्या पुत्राला ज्या दिवशी जाण झाली त्या दिवशी तो उठला, पित्याकडे गेला आणि तो म्हणण्याच्या आत त्या बापाने म्हणला, मुलगा येत आहे. तो आनंदी झाला. मेजवानी द्या, वस्त्र आणा, अंगठी आणा. पित्या सार्वकालिक पहा, स्वर्गामध्ये फार मोठा आनंद होतो जेव्हा आपण पित्याकडे वळतो, आस्था धरतो, पश्चाताप करतो. आज आपण कुठं भरकटलेले आहोत का? तर त्या मार्गातून वळा, स्वर्गीय पित्याकडे या, आस्था धरा, पश्चाताप करा. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तो खंड भरलेला आहे. आणि देवाचं वचन सांगतं, ज्याला उठविले तो कुजला नाही, परंतु ज्याला देवाने उठविले तो कुजला नाही. होय, तो तुम्हासही उठवेल त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे. पहा, योहान 5 अध्याय 24 वचन काय सांगतं? योहान 5 अध्याय 24 वचन, मी तुम्हास खचित खचित सांगतो, मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. प्रेज द लॉर्ड. काय सांगतं वचन? मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. कुठे गेलंय? मरणातून जीवनात पार गेलेले आहेत. जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्याचं वचन ऐकतात, ते सर्व पार गेलेले आहेत. मरण आहे या जगामध्ये, जगायला आलेला आहोत, मरणार आहोत. पण ज्यांना स्वर्गात जायचंय त्यासाठी त्याने ती धाव पूर्ण केली ख्रिस्ताने. त्याच्या विश्वासात दृढ राहा, त्याचं वचन ऐका, बदला आपलं जीवन. ते सर्व जण जे जीवन बदलतील त्याच्या वचनानुसार, ते मरणातून जीवनामध्ये पार गेलेले आहे. ती दरी पास केलेली आहे. कुठली दरी? आठवती का दरी? शास्त्रालय कुठे दरी विषयी? भिकारी लाजर, श्रीमंत माणूस. श्रीमंत माणूस काय करत होता? रोज मेजवानी करायचा आणि भिकारी लाजर त्याच्या दरवाजात पडला होता. कुत्री त्याची फोड चाटायची, त्याचे अंग चाटायची आणि त्याची इच्छा होती की श्रीमंत माणसाच्या घरातून पडलेला तुकडा काहीतरी मला खायला मिळावं. परंतु दोन्ही एका दिवशी मरतात. देवदूत येऊन लाजराला अब्रामाच्या उराशी ठेवतात आणि श्रीमंत माणूस त्या यातना भोगीत असतो आणि त्यांच्यामध्ये एक दरी असते. दरी स्पष्ट वचन सांगतं, ती दरी ख्रिस्तामध्ये पार केलेली आहे.
कोण? जे त्याच्यावर विश्वास ठेवतील, पित्यावर विश्वास ठेवतील आणि त्याचं वचन ऐकतील. ते सर्वजण त्या दरीतून पार झालेले आहेत, मरणातून जीवनामध्ये पार झालेले आहेत. त्यांना तो कुजण्याचा अनुभव येणार नाहीत, ते सार्वकालिक जीवनात जातील. आमच्या डोळ्याला त्या गोष्टी दिसत नाहीत, पण ते आत्मिक प्रतिरूप आहे ख्रिस्ताचं. तुमच्या जीवनात ते तयार होत आहे. त्याकरता तू विश्वास राखा, त्याचं वचन राखा. ती आत्मिक प्रक्रिया तुमच्या ठाई बांधणीची चालू आहे. होय, ज्याला उठवले तो कुजला नाही. विश्वास ठेवा, धीर राखा, वचन राखा आणि कृती करा. विश्वासाद्वारे कार्य करा. आपण सुद्धा ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे जर आपण विश्रांतीच गेलो, प्रभू येण्याच्या अगोदर तो उठवले जाऊ. आणि जर जिवंत असू तर बदलून जाऊ. आपले शरीर बदलून जाईल आणि ढगावर सामोरे होण्याकरता जे आधी निजले ते उठवले जातील, नंतर जिवंत असतील ते बदलले जातील आणि ढगावर सामोरे जाण्याकरता तयार राहू. तो ढगावर घेईल आणि जिथं तो आहे तिथे आपण असू. प्रेज द लॉर्ड. इब्रिलोकांस पत्र 11 अध्याय 32 ते 35 वचनामध्ये वचन काय म्हणतं पहा. इब्रिलोकांस पत्र याचा 11 अध्याय 32 ते 35 वचन काय म्हणतं आपण ऐकूया. इब्रिलोकांस पत्र याचा 11 अध्याय 32 ते 35 वचन काय म्हणतात पहा. आणखीन काय सांगू? वचन काय सांगते? आणखीन काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुएल व संदेष्टे यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. त्यांनी विश्वासाद्वारे राज्य जिंकली, धार्मिकतेचे वर्तन केले, वचने मिळविली, सिंहाचे तोंड बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली, ते तरवारीच्या धारेपासून निभावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्य पळविली, स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थाने जिवंत झालेली अशी मिळाली. कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून सुटका न स्वीकारिता मरण्या इतक्या यातना सोसल्या. प्रेज द लॉर्ड. काय वचन सांगतं? आणखीन काय सांगू? किती संदेष्ट आहेत, कितीतरी राजे होऊन गेले की देवाच्या वचनानुसार त्यांनी कार्य केली, वचन मिळवली, विश्वासरूपी धाव पूर्ण केली. कित्येक स्त्रियांनी काय लिहिले पहा. स्त्रियांनी त्यांची मृत माणसे पुनरुत्थाने जिवंत झालेली अशी मिळाली. कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून सुटका न स्वीकारता मरण्या इतका यातना सोसल्या. पुनरुत्थान मिळावं म्हणून त्याने आपला देवावरचा विश्वास गमावला नाही आणि मरण पत्करलं. अनेक संदेष्टांनी नव्या करारात सुद्धा आणि जुन्या करारात सुद्धा हे वचन स्पष्ट सांगतं. पुनरुत्थान मिळवण्याकरता देवाचा विश्वास त्यांनी गमावला नाही, तो दृढ केला. स्त्रियांनी त्यांची मृत माणसे पुनरुत्थानाने जिवंत झालेली अशी मिळाली. कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून सुटका न स्वीकारता मरण्या इतका यातना सोसल्या. मरण्या इतका यातना सोसल्या. तुम्हाला पण पुनरुत्थान हवं आहे का? प्रभू उठला आहे, खरोखर उठला, ही साक्ष जर दृढ करत आहोत, पुनरुत्थानाची अपेक्षा बाळगतात तर यातना सहन करा, विश्वास दृढ राखा, गमावू नका, म्हणजे आपण ख्रिस्तावर ठेवलेला विश्वासाद्वारे पुनरुत्थित हो. प्रेज द लॉर्ड. त्यांनी विश्वासाद्वारे राज्य जिंकली, धार्मिकतेचे वर्तन केले, वचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली, ते तरवारीच्या धारेपासून निभावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्य पळविली, बलिष्ठांची सैन्य पळवून लावली. दाविदाने, शमशोनने, दावीद, शमशोन, गिदोन या सर्वांनी काय केलं? बलिष्ठी यांची सैन्य पळवून लावले.
दाविदाने गोल्याथास ठार मारले. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये गरजणारा शत्रू सिंह फिरत असेल, त्याच्यावर विजय मिळवलेला आहे मरणावर ख्रिस्ताने. त्याला तुमच्या आमच्या जीवनात जर त्रास देते घालवायचा असेल तर वचने मिळवा, विश्वास राखा आणि विश्वासाने, त्या आत्म्याने, विश्वासरूपी ढालीने, वचनाने आपलं युद्ध लढा. युद्ध परमेश्वराचे आहे, तो लढेल, तो तुमच्या वतीने लढेल. तुमचा मेंढपाळ तुमच्यामध्ये बसून ते युद्ध लढेल. आत्मिक शस्त्र सामग्री धारण करा, विश्वास राखा. ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही. विश्वास राखा, विश्वास राखा. विश्वासानेच तुम्हाला विजय मिळेल. याच इब्रिलोकांसपत्र 11 अध्याय 17 ते 21 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. इब्रिलोकांसपत्र 11 अध्याय 17 ते 21 वचन काय म्हणतं पहा. अब्राहाने आपल्या परीक्षेत विश्वासाने इसाकाचे अर्पण केले. अब्राहमाने काय केलं आठवते का? अब्राहमाला 99 वर्षी इसाक झाला आणि देवाने त्याला कसोटीस लावलं आणि त्या पुत्राचं अर्पण मागितलं. आणि अब्राहम गेला त्या डोंगरावर. अब्राहमाने आपल्या परीक्षेत विश्वासाने इसाकाचे अर्पण केले. ज्याने वचने स्वीकारली होती त्याला आपल्या एकुलत्या एक पुत्राचे अर्पण त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राचे अर्पण केले. त्याला असे सांगितले होते की इसाकापासून तुझ्या नावाचा वंश चालेल. तेव्हा मेलेल्यातून देखील उठवायस देव समर्थ आहे असे त्याने लक्षात आणले. असे त्यांनी काय केलं? असे त्यांनी काय केलं? देव मेलेल्यातून देखील उठवायस देव समर्थ आहे असे त्यांनी लक्षात आणले आणि त्या स्थितीपासून उपमेने तो त्याला परत मिळाला. अब्राहमाने विश्वास ठेवला होता देव मेलेला सुद्धा जिवंत करू शकतो. त्या विश्वासाने त्याने आपल्या पुत्राचं अर्पण त्या वेदीवर केलं. आणि जेव्हा त्यांनी सुरा उचलला तेव्हा परमेश्वराचा दूत मला, अब्राहमा मागे वळून पहा, एक एडका तिथे अडकला होता. अब्राहमाला तो विश्वास होता देव मेलेला तो सुद्धा जिवंत करू शकतो. तो पुत्राद्वारे आपल्या ठाई विश्वास दिलेला आहे. देव तो तुम्हा आम्हास त्याच्यावर ठेवलेला विश्वासाद्वारे जिवंत करू शकतो. विश्वास दृढ राखा. इसाकाने याकोबाला व एसावाला 22 गोष्टीविषयी विश्वासाने आशीर्वाद दिला. पहा, इसाकाने याकोबाला व एसावाला 22 गोष्टीविषयी विश्वासाने आशीर्वाद दिला. प्रेज द लॉर्ड. रेणुकाताई, प्रेज द लॉर्ड. मुद्दाम म्हणलं प्रेज द लॉर्ड. आहेत का बघितलं? जर चेक केलं. आहेत. देवाचं वचन काय सांगतं की पहा, इसाकाने याकोबाला व एसावाला 22 गोष्टीविषयी विश्वासाने आशीर्वाद दिला. कसा आशीर्वाद दिला पहा. वचन आत्मिक आहे, गुढ आहे. उलगडून पाहूया. इसाकाने काय दिले पहा. इसाकाने याकोबाला व एसावाला 22 गोष्टीविषयी विश्वासाने आशीर्वाद दिला. कसा आशीर्वाद दिला? 22 सुस्थितीची आशा धरलेले. डोळ्यांनी पाहिलं होतं का त्यांनी वतन पाहिली होती का? भोगली का? नाही. त्यांचा विश्वास काय होता? देव मेलेल्यातून सुद्धा जिवंत करू शकतो. म्हणून अब्राहमाने विश्वासाने आपल्या पुत्राचं अर्पण केलं आणि त्याने विश्वासाने इसाक परत मिळवला. आज तुमच्या आमच्या ठाई ती साक्ष दृढ करत आहोत. तर लक्षात ठेवा, प्रभू उठलाय, खरोखर उठलाय. जर म्हणत आहात तर ख्रिस्ताची साक्ष आणि कोकऱ्याचं रक्तानेच तुम्ही विजयी होणार आहात. ती दृढ करा. कारण की ज्याने त्याला उठवलं मेलेल्यातून त्याने त्याला कुजण्याचा अनुभव दिला नाही. तो तुम्हासही तुमच्या त्याच्यावर ठेवलेला विश्वासाद्वारे तो कुजू देणार नाही. तुम्ही जर ख्रिस्ताच्या अगोदर आपण विश्रांतीस गेलो तो सुखलोकात जाऊ. तो विश्वास दृढ राखा. ते विश्वासाचं फळ प्रतिफळ फार मोठं आहे. धीराचं फळ प्रतिफळ फार मोठं आहे. इसाकाने याकोबाला व एसावाला 22 गोष्टीविषयी विश्वासाने आशीर्वाद दिला.
इसाकाची जी मुलं होते याकोब एसाव यांना भावी सुस्थितीची आशा धरून आशीर्वाद दिला. त्याने ती परिस्थिती पाहिली नव्हती, त्याने ती विश्वासाने पुढची सुस्थिती पाहिली. जसं इर्माया 29 अध्याय 11, 12, 13 वचनात नमूद आहे. परमेश्वर म्हणतो तुमच्याविषयी भावी सुस्थितीची आशा देणाऱ्या माझ्यामध्ये योजना, माझ्याकडे योजना आहेत. त्या तुमच्या हिताच्या आहेत, अनिष्टाच्या नाहीयेत. आपण सुद्धा विश्वासाने ती परिस्थिती पाहणार आहे. सार्वकालिक जीवनात गेलेले हा विश्वास आपल्या ठाई दृढ राखणार आहे असलो पाहिजे. आपल्या जीवनात जर निंदा आहे, त्रास आहे आणि मरण जरी प्रभू येशूमुळे भोगावं लागलं तरी विश्वासू राहा, तो जीवनी मुकुट तुम्हाला देईल. विश्वास काय सांगतो? अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयी खात्री असा आहे. खात्री असली पाहिजे की ख्रिस्तामध्ये मी सार्वकालिक जीवनात गेलेलो आहे. जे काही प्रार्थना तुम्ही करता त्यामध्ये विश्वास, मोरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असेल, ख्रिस्त म्हणतो तो तुतीस इकडून तिकडे उपटून लाव असं जरी म्हणलं तरी तसं होईल. डोंगरास उपटून तिकडे पड म्हणला तरी तोही उपटला उखडला जाईल. विश्वास ख्रिस्ताद्वारे ती साक्ष आपणास दिलेली आहे. ख्रिस्ताच्या रक्ताने तो खंड भरलेला आहे. तो यासाठी या जगात देहरूपी आला, मारला गेला, गाडला गेला आणि उठवला गेला. ती साक्ष तुमच्या आमच्या जीवनात काय सांगते? देवाने त्याला मरणाचा कुजण्याचा अनुभव येऊ दिला नाही. इसाकाने याकोब एसावाला भावी सुस्थितीची पहा आशा धरून आशीर्वाद दिला. तुम्ही आम्ही सुद्धा तोच विश्वास ख्रिस्तावरचा दृढ राखणारे असलो पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टीविषयी प्रार्थना करता ती स्थिती, भावी सुस्थिती, ज्या गोष्टीविषयी आज प्रार्थना करत आहात त्याची भावी स्थिती ती तुम्हाला मिळालीच आहे असा विश्वास धरा. प्रार्थनेमध्ये धन्यवाद द्या, तेव्हा तुम्हाला त्या प्राप्त होतील. प्रेज द लॉर्ड. मार्क कृष्णवर्तमान 11व्या अध्यायात ख्रिस्त म्हणतो की पहा, विश्वासाने मागणारे कसं मागितलं पाहिजे? ते तुम्हाला प्राप्तच झालं आहे असं मागा, म्हणजे तुम्हाला ते प्राप्त होईल. आणि तोच तर विश्वास आहे ख्रिस्ताद्वारे दिला. तो मनुष्य रूपाने यासाठी आला, त्याने यातना यासाठी भोगला की तो मरणाचा खंड, पाप आपल्या जीवनातून काढलं जावं. त्याने तो बॅप्तिस्मा घेतला, तो आला, मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला. वधस्तंभावरचा ख्रिस्त आणि आत्मिक ख्रिस्त आपल्या जीवनात राखा. तुमच्या पापांकरता तो दुष्ट जेव्हा कुजबुजतो त्याला सांगा टणकावून की मी ख्रिस्ता बरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे. पापाकरता ख्रिस्ता बरोबर मी वधस्तंभाला खेळलेला आहे. आणि आत्मिक जीवनाकरता, आत्मिक परिवर्तनाकरता, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेत चालण्याकरता आत्मिक उठवलेला ख्रिस्त बाळगा. प्रेज द लॉर्ड. तो जसा आहे शुद्ध तसा तो तुम्हाला शुद्ध करेल, जी अशी आशा धरतील. भावी सुस्थितीची आशा धरणारे बना. हे वचन आज आपण शिकत आहोत. हा विश्वास दृढ करत आहोत. ज्याला त्या देवाने उठवले त्याला कुजू दिले नाही. प्रेज द लॉर्ड. ज्याला देवाने उठवले त्याला देवाने काय दिलं? कुजू दिले नाही. ते त्याच्याकरताच केलं का देवाने? त्याच्या जीवनात जे केलं ते आपल्यासाठी केलं देवाने. देवाने एकुलता एक पुत्र यासाठी टेचला, त्याला यासाठी मरणदंड दिला की आपलं जीवन मोकळं केलं जावं, तो आशीर्वाद आपल्याला मिळावा, आपणही मोकळे केले जावेत, आपण सार्वकालिक जीवनात जावं, आपणही तो विश्वास दृढ धरावा आणि त्याच्या नावाने जे काही तुम्ही ख्रिस्तामध्ये मागाल ते तुम्हाला प्राप्त व्हावं. प्रेज द लॉर्ड. इसाकाने याकोबाला व एसावाला भावी गोष्टीविषयी विश्वासाने आशीर्वाद दिला. तुम्ही आम्ही सुद्धा येणाऱ्या पिढी करता, स्वतःच्या जीवनाकरता, आपल्या शेजाऱ्यांकरता भावी सुस्थितीची आशा धरणारे आणि आशीर्वाद देणारे बना. तो विश्वास दृढ करा. तो आशेचा ना अंगर अचल बळकट आहे. पडद्याच्या पलीकडे तुम्हाला तो घेऊन जाईल आणि ती आशा कधीच मनोभंग करणार नाही. ती आशा देवाच्या पवित्र आत्म्यामध्ये आहे, ख्रिस्तामध्ये आहे. तो आशा विश्वास ख्रिस्तामध्ये आहे. त्याने तो पूर्ण केला. वधस्तंभावर तो म्हणाला इट इज फिनिश्ड. त्याने ते पूर्ण केलेले तुमच्यासाठी.
त्याने तुमच्या आमच्या जीवनामध्ये ती गोष्ट पूर्ण केलेली आहे. वधस्तंभावर त्याने तो विश्वास पूर्ण केलेला आहे. तुमच्या आमच्या जीवनातले मरणाचं ते फळ काढून त्याने जीवनाचं फळ भरलेलं आहे. आशीर्वाद देताना आशा धरत असताना 22 स्थितीची आशा धरा. देवाने ज्याला उठवलं त्याने कुजण्याचा अनुभव त्याला दिला नाही, तो तुम्ही ठेवलेला त्याच्यावरच्या विश्वासाद्वारे आम्हासही कुजू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. निराशात राहू नका. मागण्या पूर्ण होत नाहीत. पहा, चैनीच्या गोष्टी परमेश्वराकडे मागू नका, तर त्याचं राज्य धार्मिकता मागा. स्वर्गाचं राज्य जवळ आहे, जवळ आलं आहे. आस्था आणि पश्चाताप करा. योएल म्हणतो, अंतकरण फाडा, अंगरखे नकोय. परमेश्वर अंतकरण पारखणारा आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला, यासाठी की आपणही कुजू नये, आपणही त्या नरकात जाऊ नये. त्या दरी पार करून गेलेले, सुखलोकात गेलेले, ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदर जर आपण विश्रांतीच गेलो तर सुखलोकात, आणि जर ख्रिस्त आला तर सार्वकालिक जीवनामध्ये. होय, विश्वास राखा. इसाकाने याकोबाला एसावाच्या 22 गोष्टीविषयी विश्वासाने आशीर्वाद दिला. त्याने ती 22 सुस्थिती पाहिली, अनुभवली नव्हती. पहा, मोशेने बाहेरून वतन पाहिलं. अब्राहमाने सुद्धा बाहेर येऊन ती आकाशातले तारे पाहिले. एवढी तुझी संतती बनेल, त्याला ती मिळाली नव्हती, त्याला ती भोगली नव्हती. पण आज अब्राहम, इसाक, याकोबाच्या वचनाद्वारे तुम्ही संतान आहात, ख्रिस्ताद्वारे वारीस आहात. एवढी त्याची संतती आहे. प्रेज द लॉर्ड. हे वचन तुम्हाला विश्वास देत आहे, ज्याला देवाने उठवले तो तुम्हासही कुजू देणार नाही. त्याला कुजवलं नाही, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाने तो तुम्हालाही कुजू देणार नाही. आशीर्वाद 22 स्तुतीची जी आशा धरा आणि मग मागा. निराशा, चिंता यात पडू नका. ते सैतानाच्या कुजबुजीमध्ये येऊ नका. याकोबाने सरते वेळेस योसेफाच्या प्रत्येक पुत्राला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून नमन केले. प्रेज द लॉर्ड. पहा त्याची अवस्था कशी होती. काठीच्या टोकावर टेकून नमन केले. आज आपले सगळे हातपाय व्यवस्थित आहे, तरी निराशात बोलत असतो. 2 मनाचे आहोत. मागितलं तर मिळेल का? साक्ष देतो, प्रभू उठलाय, खरोखर उठलाय. आपण झोपून बसतो. परमेश्वर इफिस पत्र 5 वचन सांगतं, 5व्या अध्यायात वचन सांगतं. पौल म्हणतो, अरे दिसता तूट म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाश आहे. आत्मिक परिस्थिती, आत्मिक रूप, जे नीच अवस्थेत आपण आज आहोत ते उच्च स्थितीविषयी आशा धरणारे बना, याकोब म्हणतो. आज तुम्ही कशाने तरी कमी आहात का? तर ते प्राप्त झालेलं आहे. विश्वास धरा. अवांतर विश्वास नको, वचनानुसार विश्वास धरा. चैनीची गोष्टी परमेश्वराकडे मानू का, त्याचं राज्य धार्मिकता मागा, मग त्याच्याबरोबर लागणाऱ्या सर्व गोष्टी परमेश्वर तुम्हाला देईल. त्याने काठीच्या टोकावर टेकून योसेफाच्या प्रत्येक पुत्राला विश्वासाने आशीर्वाद दिला. त्याची परिस्थिती चांगली होती का? नव्हती. योसेफ अनेक संकटातून गेला, याकोब अनेक संकटातून गेला, अब्राहम अनेक संकटातून, त्रासातून गेला, तरी त्यांचा विश्वास कसा होता? दानियेल सुद्धा सिंहाच्या गुहेत पडला होता, त्यांचा विश्वास कसा होता? ख्रिस्त वधस्तंभावर होता, तरी मला हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. त्यांनी त्याच्या पेहरावर चिठ्ठ्या टाकल्या. आज आपण कसे आहोत? ख्रिस्ताचा विश्वास आहे. ख्रिस्त आपल्यामध्ये दिसतो. मी कुठेही कसाही असो, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. करिंथकराचे पत्र, दुसरे पत्र, याच्यामध्ये पौल सांगतो काय, तो ख्रिस्ताच्या, पहा तुम्ही त्या अनुषंगाने विश्वास धरता काय? काय ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे? क्वेश्चन मार्क. नाही तर तुम्ही कसोटीस उतरले नाही आहात. पौल म्हणतो आम्ही कसोटीत, पहा तुम्ही, आम्ही कसोटीत उतरले दिसावं म्हणून नाही, तुम्ही दिसावं. अब्राहम कसोटीतून गेला. विश्वासाच्या परीक्षेला बाहेरून पाहू नका. मुकुट तसा मिळणार नाही. परीक्षेत उतरलेल्या लोकांना तो मुकुट मिळेल. निंदा होते, आशीर्वाद द्या. विश्वासाने 22 सुस्थिती पाहणारे बना. विश्वास हा अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयी काय आहे? खात्री असा आहे.
मिळालंच आहे. क्लेम करा आपल्या जीवनात तेव्हाच्या विश्वास जरा या जगाच्या गोष्टी नाही तर सार्वकालिक जीवनाच्या कलसकरास पत्र 3 अध्याय 1 ते 3 वचन. ख्रिस्त देवाच्या उजव्या साईडला जिथं बसलाय तिथल्या गोष्टी मिळवण्यासाठी यत्न करा. पृथ्वीवरच्या गोष्टीवर मन लावू नका. कारण की शास्त्रलेख असा सांगतो हबक्कुक मध्ये, इब्री लोकाच्या पत्रामध्ये, मी पृथ्वी आकाश एकदा दोनदा हलवून ठेवेल. का हलवेल? कारण की न हलणाऱ्या गोष्टी स्थिरावल्या जाव्यात. हलणाऱ्या गोष्टी पडाव्यात. थोडक्यात फक्त स्थिर ख्रिस्ताच्या विश्वासात दृढ असलेले फक्त सार्वकालिक जीवनात जावेत. म्हणून तर ख्रिस्त म्हणतो बोललेले बहुत, निवडलेले थोडके आहेत. रथ बदल्या करा, एकमेकांकरता प्रार्थना करा, विश्वासाने एखाद्याची दुर्बलता शोषा, सहन करा, नम्रतेने राहा, शांतीने राहा, ती साक्ष दृढ करा आणि विश्वासाने भावी सुस्थितीची आशा धरा. ज्याला देवाने उठवले त्याला त्याने कुजू दिले नाही. ज्याला उठवले तो कुजला नाही. प्रेज द लॉर्ड. पहा 1 थेसलोनिक 5 अध्याय 9 ते 11 वचन काय म्हणतात. थिस्सलुनीकरांस पहिले पत्र याचा 5 अध्याय 9 ते 11 वचन काय म्हणतात पहा. कारण आपल्यावर क्रोध होण्यासाठी नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे यासाठी देवाने आपल्याला नेमिले आहे. तुम्हाला कशासाठी नेमलेलं आहे? चिंता करायला, निराशात राहायला, प्रार्थना करून विचार करायला, संशय धरायला नाही. देवाचं वचन काय सांगतं? कारण आपल्यावर क्रोध होण्यासाठी नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपला तारण व्हावे यासाठी देवाने आपल्याला नेमिले आहे. त्याने आपली प्रजा ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे जे विश्वास ठेवतील ती वेगळी करून शुद्ध करून ठेवलेली आहे. कशासाठी? जेव्हा तो येईल तेव्हा आपण त्याच्या गौरवात प्रगट व्हावं ही आशा ठेवा. ख्रिस्ताद्वारे तो सर्व क्रोध, तो सर्व क्रोध, ते सर्व गोष्टी आपल्या जीवनातून मिटवलेल्या आहेत. तो आपणासाठी मरण पावला यासाठी की आपण जागे असलो किंवा निजलेले असलो तरी आपण त्याचबरोबर जिवंत असावे. प्रेज द लॉर्ड. कसे असावे? देवाचं वचन सांगते तो आपणासाठी मरण पावला यासाठी की आपण जागे असलो किंवा निजलेले असो. आज जागे आहात का? व्हेरी गुड. जेव्हा निजू 2 ठिकाणी पहा, जागे असलो किंवा निजलेले असो. जागे असले, निजलेले असो म्हणजे विश्रांती जाणं. मरण म्हणजे मेलेल्या लोकांना मेलेले मरत नाही. ख्रिस्ताचा विश्वास सांगतात निजलेले आहेत, विश्रांतीच गेलेले आहेत. कारण ख्रिस्त आल्यावर तो जे प्रथम मेले ते उठवले जातील. तो आपणासाठी मरण पावला यासाठी की आपण जागे असलो किंवा निजलेले असो. ख्रिस्तामध्ये विश्वासू रूपी दाव संपून विश्रांतीच गेलेले असो किंवा जागे असो तरी आपण त्याचबरोबर जिवंत असावे. प्रेज द लॉर्ड. आता बघा एक आत्मिकता शिकवतो. अजून एक गुढता. काय गुढता आहे? ख्रिस्त वधस्तंभावर खिळला गेला म्हणजे तो मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला. ओके. बाप्तिस्मा घेतला, पूर्ण केला ख्रिस्ताने. तो विश्वास आहे. जसं त्याला उठवलं तसं त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाने आपल्यालाही परमेश्वर उठवेल. मग आज आपण जे जीवन जगतोय तो देहाने जगत आहोत, आत्म्याने जगत आहोत. देहाने वधस्तंभाला ख्रिस्तावर खिळलेले, पापाला, द्वेषाला, रागाला, सर्व कटुत्वाला खिळलेले आहोत. हे जीवन कसं जगायचं? मग आत्म्याने, देवाच्या वचनाने, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये आणि उठवलेल्या आत्मिक प्रतिरूपासारखे बनलेले ख्रिस्ताच्या रूपांतरित होत असलेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देहाला बुकलून दास करून ठेवलेले आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले आपण असलो. तो आपल्यासाठी मरण पावला यासाठी की आपण जागे असलो किंवा निजले असलो तरी आपण त्याचबरोबर जिवंत असावे. देहाच्या वासनांकरता नाही, देहाकरता नाही, जगाकरता नाही, बुद्धीकरता नाही,
कल्पना करता नाही, कारण की देहच जिवंत नाही, एक मेला तर सर्व मेले, देवाचं वचन सांगतं. आणि आपण जर विश्वास धरतो तर देह कुठं आहे? वधस्तंभाला आहे. मग आपण देहाने जीवन का जगतो? का राग आहेत, का कटुत्व आहे, का आपल्या घरात भांडणं आहेत, का नाराज आहात तुम्ही एकमेकांविषयी, का दोष आहे, का तुमच्या मनात ते कटुत्व एकमेकांशी पकडलेलं आहे? आणि जर पकडलेलं आहे तर समेट करा, कारण समेटाचं वचन परमेश्वराने आपल्या ठाई घातलेलं आहे. आणि जर आपण असेल तर आपली पात्र रिक्त करा. तेव्हा ते रिक्त पात्रामध्ये परमेश्वर पात्रात पाहिल, अरे यांनी रिक्त केलं, क्षमा केली, देव त्या पात्रामध्ये आशीर्वाद भरेल. मग ते 5वा अध्याय, तू अर्पण घेऊन वेदीकडे जात असता तुला आठवले तुझ्या भावाचा तू अपराधी आहे, तुझं अर्पण तिथंच ठेव आणि पहिल्यांदा जाऊन आपल्या भावाशी समेट कर आणि मग ते अर्पण यू अर्पी. देव अर्पण कधी स्वीकार करतो? ज्यांची पात्र अशी आहेत, रिक्त आहेत, कोणाचा द्वेष नाही, मत्सर नाही, राग नाही, ती पात्र देवामध्ये आशीर्वादित होतात. यास्तव तुम्ही एकमेकांस बोध करा व एकमेकांची वृद्धी करा, असे तुम्ही करीतच आहात. ही वचनं सांगून एकमेकांची वृद्धी करा. निजलेले असा की जिवंत असा, जागे असा, त्याच्याकरता जिवंत राहणारे बना. ज्याला उठवले तर कुजला नाही. प्रेज द लॉर्ड. अजून एक वचन वाचूया. रोमकरास पत्र 8वा अध्याय 11 वचन. माहित असेल सर्वांना, पुन्हा एकदा वाचू. रोमकरास पत्र 8वा अध्याय 11 वचन. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीतो. बघा, हे आत्मिकता गुढता आहे या वचनामध्ये सुद्धा. उगच हालेलुया प्रेज द लॉर्ड करू नका. पाय खालेले, ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा, त्याचा काय? आत्मा जर तुम्हामध्ये वास करीतो, तर ज्याने ख्रिस्ताला मेल्यातून उठवले तो तुम्हामध्ये वास करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमचे मर्त्य शरीरी जिवंत करेल. प्रेज द लॉर्ड. कोणाची शरीर जिवंत करेल? जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात आणि त्या विश्वासाद्वारे आत्म्याने ख्रिस्त त्यांच्या ठाई आहे. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. आहे का त्याची वाणी आपल्या ठाई? आत्म्याद्वारे तो आपल्या ठाई विश्वासाने आलेला आहे का? तो सौम्य, शांत, देवाच्या दृष्टिकोनाने बहुमूल्य आत्मा आपल्या ठाई आहे का? ख्रिस्त विश्वासाद्वारे तो आपल्या ठाई वास केलेला आहे का? तो आपल्या संगती बोलत आहे का? त्याच्या आत्मिक प्रतिरूपाची अविनाशी शोभासारखे आपण आतून बदलत आहोत का? आपण चेक करू शकत नाही, पण आपण ख्रिस्त आपल्याला व्यक्त होऊ शकतो. योहान कृष्णवर्तनामध्ये ख्रिस्त सांगतो, स्पष्ट सांगतो, जो माझवर प्रीती करतो, ज्याच्याकडे माझी वचनं आहेत, तो माझवर प्रीती करतो, मी त्याच्यावर प्रीती करेल, माझा पिताही त्याचवर प्रीती करेल आणि मी त्याला व्यक्त होईल. देहाने विश्वास ठेवलेले नाही, तर ख्रिस्त आत्मिकरित्या आपल्या जीवनात आलेला, आपल्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे आणि त्याच्या आत्म्याने तो आपल्याला बलसंपन्न करत असलेले आपण असलो पाहिजे. आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले वचन सांगतं, ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीतो, तर ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले तो तुम्हामध्ये वास करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करेल. हा विश्वास आहे. देवाने ज्याला उठवले त्याला तो कुजला नाही. तुम्हासही जो विश्वास दृढ राखतात, त्या आत्मिक प्रक्रियेमध्ये येतात, त्यांना कुजू देणार नाही. आणि जे शेवट, ज्यांनी स्वार्थ ऐकले आहे, ज्यांनी प्रभूचं नाव ऐकलं आहे, जे दावा करतील प्रभूचा, ते लज्जित आणि फजित होणार नाही. रोमकरास पत्रामध्ये वचन आहे, दावा करा प्रभूचा, ख्रिस्ताला स्वीकारा, आपल्या जीवनात त्याला बोलवा. होय, आपल्याला आपल्या जीवनात त्याला बोलवा. त्या तहाना, तृषित बना देवाच्या राज्यात धार्मिकता करता. काय बना? तृषित बना, भुकेले बना. जे धार्मिकता भुकेले ताणेले ते तृप्त होतील. ख्रिस्त मत्ते कृष्णव्रतामध्ये सांगितलेलं वचन मत्ते 5 अध्यायात नमूद आहे.
प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, अन्न उदक की ज्ञान जगिक है, अन्न उदक की ज्ञान जगिक है, तृप्ती न होती या सुखांनी. होय, देवाने ज्याला उठवलं तो कुजला नाही. वचन काय सांगते की तो विश्वास आहे, विश्वासाने 22 सुस्थिती पाहणारे बना. इसाक, अब्राम याने ती विश्वासाने 22 सुस्थिती पाहिली आणि त्याने आशीर्वाद दिला. आणि देवाचं वचन सांगते की ज्याला त्याने उठवले तो कुजला नाही. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता तर विश्वासाद्वारे तो तुम्हा आम्हास कुजू देणार नाही. आपण सार्वकालिक जीवनात जाऊ, जरी या जगात जीव गमवावा लागला तरी विश्वास राखा, दृढ राखा, स्थिर राहा विश्वासात. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हम पहा, गाणं काय सांगतं की एक ना एक दिवस तो येईल, आपण विश्रांतीच गेलेलो असो तो उठवले जाऊ, आणि जे जिवंत आहेत ते बदलून जातील आणि आपण त्याने जी जागा तयार केली आहे तिथे आपण असू. प्रेज द लॉर्ड. ज्याला त्याने उठवले तो कुजला नाही. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे और धन्य हो जाएंगे. दुख से भरे दिन बीत जाएंगे, दुख से भरे दिन बीत जाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे. होय, जिथं आपण जाणार आहोत तिथं प्रत्येकाच्या डोळ्यातले अश्रू पुसले जातील. आणि वचन आपल्याला तो आत्मिक बोध देतं, ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही. शेवटचं वचन वाचूया. एपिस्करास पत्र 2 अध्याय 6 वचन. एपिस्करास पत्र त्याचा 2 अध्याय 6 वचन काय म्हणतं आपण पाहूया. ख्रिस्त येशू मध्ये त्याच्यासह उठवले आणि त्याच्यासह स्वर्गलोकी बसविले. प्रेज द लॉर्ड. त्याच्या अगोदरचं पण वचन वाचूया. 4, 5. ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. काय केलं देवाने? ख्रिस्ताला जो बाप्तिस्मा दिला तो तुमच्या आमच्या पापांकरता दिला. तो मारला गेला, ठेचला गेला, गाडला गेला, उठवला गेला. तो विश्वास काय सांगतो? ती मरणाची दरी पार केलेली आहे. लाजर ती दरी पार करून अब्रामाच्या उराशी होता. श्रीमंत माणूस त्या दरीमध्ये होता. आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवलेल्या विश्वासाने आपण कुठे गेलेलो आहोत? स्वर्गलोकी ख्रिस्तामध्ये बसवलेले आहोत. आपलं जीवन गुप्त ठेवलेलं आहे. याकरता गुप्त दान धर्म, गुप्त प्रार्थना करणारे बना. हे वचन आपला स्पष्ट विश्वास देतं, आत्मिक गुढता देतं की येशू मध्ये ख्रिस्ताबरोबर आपण आपल्याला जिवंत केले. कुठल्या गोष्टीतून? ज्या मर्त्या आहेत, ज्या नश्वर होणार आहेत, त्या सर्व गोष्टीतून देवाने ख्रिस्तामध्ये आपल्याला जिवंत केले. अशा मर्त्य गोष्टी कुठल्या आहेत? देह असेल, मरण आहे, यातून निंदा आहे, त्रास आहे, भूक आहे, तहान आहे, सर्व गोष्टी आहेत. यातून देवाने ख्रिस्तामध्ये आपल्याला उठवलेलं आहे आणि स्वर्गलोकी बसवलेला आहे. म्हणून रोमकरास पत्र 8 अध्याय 31-39 वचनात पौलाने नमूद केलं आहे, प्रीती विजयशाली आहे ती. आकाश, पाताळ, मरण, देवदूत देवाच्या प्रीतीपासून आपल्याला विभक्त करावयास समर्थ होणार नाही. ज्याने आपल्या पुत्राला तुमच्या आमच्या करता दिले तो त्यासहित आपणाला सर्व काही कसे देणार नाही?
पौल सांगतो. तर या गोष्टी काय म्हणावे? देव आपल्यास अनुकूल असेल तर आपला प्रतिकूल कोण असेल? इफ गॉड इज विथ मी, ते वचन दावीद सुद्धा म्हणतो, देवच माझ्या पक्षाचा आहे तर माझ्या विरोधात कोण आहे? लक्षात ठेवा, देव तुम्हाला अनुकूल आहे. देव विश्वासपात्र आहे. त्याने तुमच्या आमच्या पापांकरता ख्रिस्त सुसमयी मरण पावला आणि त्याने आपल्याला उठवलेला आहे, स्वर्गलोकी बसवलेला आहे. हा विश्वास दृढ राखा. जिथं आपला ख्रिस्त आहे तो आपली संपत्ती आहे, तिथं संपत्ती साठवायला सुरुवात करा. वेळ फार थोडा आहे. पायावर बांधकाम आणि ख्रिस्त कोनशिला. पाया ख्रिस्त आहे. तुम्ही जे कृती करता विश्वासात ते बांधकाम आहे. आमोसाला प्रभू भिंतीवर ओळंबा धरून दिसला इस्रायल लोकांमध्ये. तो ख्रिस्त आहे, तो प्रभू येशू आहे. ओळंबा धरून तो बांधकाम चेक करत आहे. लाईन मध्ये आहे का, एका दोरीमध्ये आहे का. करिंथकराचे पहिले पत्र 3 अध्याय असेल. कोणी लाकडाने, कोणी पेंड्याने, कोणी सोन्याने बांधकाम करत आहे. तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचं काम चेक करेल. कोणाचं काम जळून जाईल, त्याचा तोटा होईल, पडेल, पण तो अग्नीतून बाहेर पडल्यासारखा पडेल, कारण की पाया ख्रिस्त आहे. आपल्या बांधकामाकडे लक्ष द्या. विश्वास ठेवा. आपण काय मागत आहोत, काय पेरत आहोत, विश्वासाने पेरणारे, वचनाने कृती करणारे बना. आणि विश्वास ठेवा, जसं देवाने ख्रिस्ताला मरणातून उठवलं तसं तो आपणालाही उठवेल. भीती कुणाची पाहू जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकुनी या मरणा. जा सांगा सगळ्या बंधुजनांना. ते काय त्यासाठी गाणं नका गाऊ, तुमच्यासाठी गा. तुम्ही जा लोक बंधूंना सांगा की तो उठला आहे, तो तुम्हालाही उठवणार आहे. अविश्वास आहे, दृढ करा, स्थिर राहा. निरर्थक गोष्टीपासून दृष्टी हटवा आणि स्थिरतेच्या गोष्टीकडे लावा. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो माझा आत्मा. कोणाकडे? येशूकडे पाहत राहतो. बघत राहा, तसेच बनाल. ज्या गोष्टी बघाल तसे बना. प्रभू येशूकडे पहा, ख्रिस्ताच्या आत्मिक रूपाने बदलून जा. ज्याला त्याने उठवले तो कुजला नाही. परत एकदा ते वचन वाचूया. प्रेषितांची कृत्ये 13 अध्याय 37 वचन काय म्हणतं पहा. प्रेषितांची कृत्ये याचा 13 अध्याय 37 वचन वाचूया. आजचा संदेश सोडूया, प्रार्थना करूया, प्रभूची प्रार्थना करूया, नंतर वचनाचा आशीर्वाद घेऊया आणि जेव्हा वेळ देईल प्रभू मध्ये तेव्हा आपण भेटूया पुढच्या रविवारी. प्रेषितांची कृत्ये 13 अध्याय 37 वचन काय म्हणतं? परंतु ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही. आणि अजून एक वचन मला आत्ता आठवलं, प्रभूमध्ये जाता जाता सांगतो, कारण ते वचन जाता जाता म्हणजे त्या गोष्टी करताच आहे. वचन काय सांगतं पहा. खूप सुंदर वचन येते प्रेषितांच्या कृत्यामध्ये. त्याने प्रथम उठवून त्याने आम्हाकडे का पाठविले पहा. त्याने उठवून का पाठवलं तुम्हा आम्हाकडे? वचन काय सांगते पहा. प्रेषितांची कृत्य 3 अध्याय 26 वचन. देवाने आपल्या सेवकाला उठून प्रथम तुम्हाकडे पाठविले यासाठी की त्याने तुम्हास प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा. प्रेज द लॉर्ड. त्याने उठून का पाठवलं? जाता जाता दुष्कर्मापासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा. तो तुम्हाला मिळालेला आहे. अब्राहमाला आशीर्वाद मिळाला, तर जे विश्वास ठेवतात त्यांनाही तो आशीर्वाद मिळालेला आहे. आशीर्वाद आशेने इतरांच्या जीवनात पेरणारे बना. ज्याला त्याने उठवले तो कुजला नाही. प्रभू वाचलेली सर्व वचन तुमच्या आमच्या ऐकणाऱ्या सर्वांच्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो, तुम्हाला विश्वासात स्थिर करो आणि आत्मिक तारूमध्ये बांधकाम केलेले असे बनवो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थना करू. फुलाताईंसाठी प्रार्थना करू, ते आजारी आहेत. तसंच आपण इतर गोष्टींसाठी प्रार्थना करू. वाचलेल्या वचनाद्वारे ख्रिस्ताने आपल्याला स्थिर केलेला आहे. आपला विश्वास आहे, ज्याला त्याने उठवले तो कुजला नाही. विश्वास ठेवा, दृढ राखा. या आपण प्रार्थनेकडे वळूया. नंतर प्रभूची प्रार्थना करूया, वचनाचा आशीर्वाद करूया आणि आजची सहभागिता संपूया. आपण आपले नेत्र बंद करू.
धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद धन्यवाद देतो. या वेळ करता समय करता सुंदरची वेळ दिली, सुंदरच्या वचनाद्वारे आत्मिक बोध दिला. धन्यवाद देतो. तू प्रभूला उठवलं, खरोखर उठवलंस यासाठी की आम्हीही ते आत्मिक प्रतिरूप धारण करावं, आम्हीही त्या सर्व नश्वर गोष्टीपासून उठले जावं आणि ते सार्वकालिक जीवनात जावं. आणि तो विश्वास आमच्या ठाई दृढ कर. ज्यांनी ज्यांनी वचन ऐकलं त्यांच्या ठाई त्या वचनाद्वारे कार्य होऊ दे. फुला त्यांचं कुटुंब आहे, सॅमसलनचं कुटुंबातील लेकरं आहेत, रेणुकाताई त्यांचे लेकरं आहेत, आई आहे, सजय ताई दादा सुना नातवंड लेकरं आहेत, ऑनलाईन पाहतात, भिंगारुदे ताई आहेत, ऑनलाईन जेवढे पाहतात त्या सर्वांना तुझ्या हाती देतो. वाचलेल्या सर्व भाऊ बहिणीसाठी ती वचन दृढ कर, आशीर्वादित कर आणि आशेने सुस्थिती पाहणारे, विश्वासाने सुस्थिती पाहणारे आणि मागणारे आणि प्राप्त करणारे असे प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये तू बनव. बुद्धी कल्पनाचा नाही, तुझ्या सामर्थ्याचा विश्वास प्रत्येका ठिकाणी घाल. प्रत्येकाने त्या विश्वासात दृढ कर. आज रात्री तू येणं असेल तर आम्हाला जागृत ठेव. प्रत्येकाच्या मुखी सुंदरसं अन्न दे. ते अन्न खाऊन शक्ती सामर्थ्य देण्याच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. आज जिथं प्रार्थना चालू आहे ते प्रार्थनेमध्ये अडकण ख्रिस्तामध्ये घालव. जे प्रवासात आहेत त्यांचा सुखरूप प्रवास कर. इच्छित स्थळी त्यांना पोहोचव. जे पास्टर सेवक आहेत त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये पुरव. त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर, वचनाच्या ज्ञानात भर आणि त्याच्या भरलेल्या वचनाच्या ज्ञानामध्ये जे अंधकारात ते ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे आण. जे भुकेले ताणलेले आहेत त्याच्या मुखास अन्न पाणी दे. ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना काम दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ मुलं यांनाही त्यांच्या मुखास अन्न पाणी दे, त्यांना आरोग्य दे. डॉक्टर नसला तुझ्या आरोग्यात त्यांनी स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे आजारी आहेत, आज नसांचे विकार आहेत, श्वसनाचे विकार आहेत, ब्रेनचे विकार आहेत, पोटाचे आहेत, हाडांचे आहेत, त्वचेचे आहेत, डोळ्यांचे असतील, अशा सर्वांना ख्रिस्तामध्ये स्पर्श कर. ते विकार ख्रिस्ता तू घेतलेल्या प्रत्येकाला तो आरोग्य दिलेला आहेस. आमचा विश्वास आहे प्रभू आत्मा आहे आणि प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. ती मोकळीकता आहे, ती स्वतंत्र केले जावे त्या निराशामधून, त्या बंधनातून. आणि आज जे निराशामध्ये आहे त्यांची भेट घे, त्यांना तो आशेमध्ये घाल. जे अंधकारात आहेत त्यांना ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आण. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता घाल. गरिबांच्या हाताला काम दे. त्यांचा मोबदला जिथं अडकला ख्रिस्तामध्ये मोकळा कर. ज्यांचे पैसे अडकलेले आहेत, ज्यांची पीएफची कामं नाही झालेली, ते सर्व ख्रिस्तामध्ये मोकळे केले जावे. प्रार्थना करतो फुलाताईंचं कुटुंब, त्यांना तो आरोग्य दे ख्रिस्ता. विश्वासात दृढ कर. सॅमसलंगचं कुटुंब लेकर आशीर्वादामध्ये भर. रेणुकाताई त्यांचे लेकर ख्रिस्ताच्या आशीर्वादामध्ये प्रीतीमध्ये दृढ कर. आई, शेजारचे ताई दादा, त्यांचे सुना नातवंड यांनाही तुझ्या आरोग्यामध्ये ख्रिस्तामध्ये भर. ऑनलाईन जेवढे भाऊ बहिणी पाहत आहेत त्यांनाही तुझ्या आरोग्यात विश्वासात दृढ कर. तुझ्या वचनाचं ज्ञान आत्मिक मन्ना त्यांच्या ठाई तू घाल. होय, हिवाळी कुटुंबाने तुझ्या आरोग्यामध्ये शांतीमध्ये भर. हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्यास त्याबद्दल धन्यवाद दे. ती प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय पित्या, आमेन. या आपण पूर्वीने शिकलेली प्रार्थना करूया. या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासवरून सोडलेले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड ब्लेस यू. प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटू. तोपर्यंत प्रार्थनेत राहा, आनंदात राहा, प्रीतीत राहा, सत्य प्रीतीची माळ जपत राहा. आमेन.